पैसे कमवण्यामध्ये बिझी आहेस ना तू, आता कशाला स्वामींच्या मठात येशील. तू मतलबी झालीस. नाही आता नाही तुझं दुखणं आलंय म्हणून तू त्या निमित्ताने स्वामींना भेटतेस. अरे बापरे. नमस्कार मित्रांनो, मी स्ट्रॉंग संजोग. कशा आहात तुम्ही? तर मित्रांनो, इथे आपला शॉप आहे, एक दंत अमृत तुल्य करून चहाचा शॉप आहे, विरार वेस्ट मध्ये, ग्लोबल सिटी मध्ये, एव्हरशाईन अमावी बिल्डिंग. खूप मोठं नाव आहे या बिल्डिंगचं. फ्लॅटचे कॉस्ट पण खूप जास्त आहेत. आणि इथे आपला हा शॉप आहे, त्याच्या बाहेर हे रोज असं असतंय बघा. आणि ह्याचं काय सोल्युशनच नाही. मी खूप वेळा बोललोय, मला वाटतं जवळजवळ 1 महिना झाला असं रोज हा फेस इकडून येतो. आणि जेव्हा विचारायला जातो तिकडे की बाबा हे असं होतं, बोलतो त्याचं काय सोल्युशन नाहीये. म्हणजे एवढी मोठी बिल्डिंग आहे आणि शॉपच्या बाहेर जर असं होत असेल या सगळ्या गोष्टी, तर काय फायदा आहे एवढ्या मोठ्या बिल्डिंगचा. आणि जर आम्ही कंप्लेंट करतोय, आम्ही सांगतोय की भाई शॉप के बाहेर क्या हो रहा है, त्याचं काहीतरी करा तुम्ही, तर ते बोलतात त्याचं काय सोल्युशन नाहीये. मग काय सोल्युशन? मग आम्ही काय ते सिमेंट मारून पॅक करू म्हणजे वरच्यांना प्रॉब्लेम व्हायला? तसं केलं तर मग वरच्यांना प्रॉब्लेम होईल. मग काय मतलब आम्ही एवढा रेंट देऊन इथे? रेंट किती आहे? 21,000 रेंट आहे ह्या शॉपचं. शॉपचं रेंट 21,000 आहे. 21,000 देऊन पण जर असा हा प्रॉब्लेम होतोय, कस्टमर येतात बसतात, मग त्यांच्या समोर हे असं आलं तर ते लोक उठून जातात. इधर बैठे थे 2-4 लोग, उठ के चले गए वो देख के, क्योंकि उनके आंख पे उडा ना सब. मग काय करणार? आमचं नुकसान होतं ना त्या गोष्टीसाठी. काय कळत नाही काय मसला आहे. तर मित्रांनो, तुम्ही पण जर कुठे दुकान वगैरे शॉप वगैरे घ्याल, शॉपच्या समोर हे असं असतं ना चेंबर वगैरे, हे नसलं पाहिजे, लक्षात ठेवा. कारण की आपल्याला आयडिया नव्हती, पण आता हे सगळं बघून आयडिया येते हळूहळू. शॉपच्या बाहेर असा कोणत्याही प्रकारचा चेंबर नसला पाहिजे, कारण फ्युचरमध्ये असं भरलं तर हे असा प्रॉब्लेम होतो. आता चला, हे कपड्याचं पाणी आहे बोला, कपडे धुतले त्याचं म्हणून ठीक आहे. दुसरं असतं तर इथे आपण मग शॉप बंद करून कधीच दुसरीकडे घेतलं असतं. रोज सकाळी, रात्री पण 8:30-8 वाजता रात्री पण तो फेज येतो. सकाळचा पण आता किती वाजलेत? 9:45 वाजलेत. कधी कधी सकाळी 8 वाजता हे होतो. तर तुम्ही कुठे रेंटवरती पण घेत असाल शॉप, किंवा स्वतःचं पण घेत असाल, इन्व्हेस्ट करत असाल कुठल्या मोठ्या सोसायटीमध्ये, तर हे सगळं काळजीपूर्वक लक्ष द्या. तुमच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवतोय खास, कारण की तुम्हाला नुकसान नाही झालं पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही शॉप आणि फ्लॅट घेताना लक्ष असू द्या या सगळ्या गोष्टीकडे. तुम्हाला मी अलर्ट करतो या गोष्टीसाठी. मित्रांनो, पाणी पण नाही, आणि सकाळी 6:30 वाजता पाणी येते, आणि सांगितलं पण नाही आम्हाला सकाळी 6:30 वाजता पाणी येणार आहे. आम्ही त्याचं काहीतरी सोल्युशन करू ना. मग आता तुम्ही विचार करा, ते झाक तिकडे आलंय, त्याला काढणार कसं आम्ही? तिथं पाणी पण मारायला पाणी नाही. पाणी मारायला पण त्याला 2-3 बालड्या लागतात, आणि ते 5-5 मिनिटांनी येत राहतात. आता बघू, वरती येतं. ते एवढ्या मोठ्या सोसायटीमध्ये आम्ही आलोय, मग? एव्हरशाईन अमावी मध्ये. बघू आता काय बोलतात. इथे सकाळी 6:30 वाजता पाणी सोडलंय, आणि आम्हाला सांगितलं पण नाही की बाबा. आणि शॉप सकाळी 6:30 वाजता कोणाचे ओपन असतात की पाणी सोडायला? मग? हा, ते तर ज्यांचे शॉप बंद आहे तो कसा काय पाणी पण भरणार? आम्हाला सांगितलं तर आम्ही काळजीने येऊ ना. मग? बाबा चल पाण्यासाठी, तर आपल्याला पाणी लागतं शॉप वरती. नाही, आम्ही तर येतो, 6लाच येतो आम्ही, पण आम्हाला माहित तर माहितीच पाहिजे. नाही तर? कॉक चालू ठेवला आणि कधी वाया गेला म्हणून आम्ही कॉक बंद करून ठेवतो. तुम्ही एक नोटीस तर दिली पाहिजे रेंटवाल्यांना. तुम्ही चल ग्रुपमध्ये मेसेज करता, आम्ही थोडी ग्रुपमध्ये आम्हाला कळायला. आम्हाला आता थोडं पाणी जरी सोडा टाकीमध्ये. तिथे एवढा फेस आहे, बोलवा त्यांना ते इकडे किती लवकर. घाण वाटते तिकडे, माहितीये तुम्हाला? 21,000 आम्ही रेंट भरतो त्याचा, आणि तसंच कस्टमर नाही येणार तर काय करणार तुम्ही सांगा? सगळे कस्टमर उठून जात आहेत तिथून, आणि रोजचा प्रॉब्लेम आहे हा. तर मित्रांनो, थोड्या वेळासाठी का नाही, पण पाणी यांनी सोडलेलं आहे, कारण त्यांनी पण आमची नीड होती, जी गरज होती ती जाणून घेतली, आणि त्या हिशोबाने त्यांनी आम्हाला पाणी सोडलेलं आहे थोड्या वेळासाठी. कारण त्यांनी पण असा विचार नव्हता केला, अरे हा बरोबर 6:30ला कुठला शॉपवाला येणार आहे. तर आता थोड्या वेळासाठी पाणी सोडलंय. तिकडे जे सेक्रेटरी होते, म्हणजे सेक्रेटरी नव्हते, त्याच्यानंतर सेक्रेटरी बोलतात ना, बोलवायचं ना, तर इथं बघा त्याच्यामुळे झाक कसं आलं. तर पाणी सोडलंय. आता बघू. तर मित्रांनो, बॅक पेन होत होती म्हणून मी तिथे जात होतो व्हिजिट द्यायला. आता मी पुन्हा जाणार आहे, कारण की माझी थोडी अजून बाकी आहे. आणि आईला पण थोडं आई काय होते तुला? अरे माझं पण डोपर दुखते, आणि पुढे हे असं गेलंय कामात, मला वाकवत नाही असं खाली. तर आईचा पण गुडघा दुखतोय, आणि आई कंबर दुखते म्हणून डॉक्टरकडे जात होती. तर मी बोललो तिथून काय औषधं खाणार तू? फक्त पेन किलर फक्त थोडापुरती थांबणार, तर आपण तुझ्यासाठी एक व्हिजिट मारूया आपण परत एकदा तिकडे. काय बोललो? चल जाऊया. डॉक्टरकडे जाऊ, बघू ते काय बोलतायत, हा. त्यानंतर मग आपण ट्रीटमेंट चालू करू. ठीक आहे? हा. तर डॉक्टर साहेब ट्रीटमेंट करतील, आरडाओरड नको करू.
सुई बी मारल काय नाही ना? मित्रांनो आता मला असं वाटतं की आईची आरडाओरड चालू होणार आहे तिकडे, कारण की जेव्हा मसल्स जे आहेत बोन्स तेव्हा डॉक्टर साहेब सेट करतात. खूप गरजेचं आहे सेट करणं. अरे बापरे. आई तुला बरं वाटतं थोडीशी ट्रीटमेंट घेऊन? हा बरं वाटलं जरा. जरा चाल जरा बघू. इज्जत मध्ये इज्जत मध्ये ऍक्टिंग नाही पाहिजे, ऍक्टिंग जरा पण नको. हा मग बरं वाटतंय तुला? हा बरं वाटतंय जरा. सकाळपासून लय दुखत होतं अहो. ऍक्च्युली आई डॉक्टरकडे घेऊन जात होती, मला बोलले की डॉक्टरकडे घेऊन चल. हा. पण मी बोललो नाही, मी तुला पहिला मी जिथे मी ट्रीटमेंट केलं तिथे घेऊन जातो. आईचं म्हणणं नाही, मी तिथे नाही, मला ते गोळ्या खाऊनच चांगलं वाटतं आई. हा पण ते थोड्या वेळासाठी आई. हा कमरेला बरं वाटलं. आता थोडं काम करायला. आता तिला काम करायला बोलते इझी वाटतंय, बघितलं? कमरेचं थोडस कमी ना हा, ठीक. काय आहे? छान छान छान. मग कशा आणि कमी दिला म्हणत होता. Direct असं वाटत होतंच होतं होतं की- मला तसं माहितीये काय. आता कसं वाटतंय? हो आता बरं वाटतंय जरा. बरं वाटतं ना? एकदम परफेक्ट. पण डॉक्टर साहेब मी काय बोलतो, एका व्हिजिट मध्ये बरं होतं का हे? आता बघा तिला तर मला पण बरं वाटतं, हा. तिला पण बरं वाटतं. मग आता आराम करायची गरज आहे का परत? नाही नाही, आराम करणं गरजेचं आहे. Treatment द्यायचं. कसं असतं, काही पेशंटचं एका विजिट मध्ये बरं वाटतंय, काही हा. पेशंट 2-3 विजिट लागतात. अच्छा. अच्छा. ज्याची सिव्हिरिटी खूप जास्त असेल तर जास्त वेळ लागतो, ज्यांचं कमी असेल ते लवकर होऊन जाते. हा पण मला कालपासून दुखत होतं. आज पण आता तुम्ही मला यायच्या आधी हा आणि बघितलं आता ना? हा दोघांमध्ये फरक आहे ना? फरक 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 पडला मला. फरक आहे ना? आणि खरंच नक्की खोटं न बोलत खरंच मला फरक पडला. मित्रांनो आईचे गुडघे पण खूप दुखतायत. आता हे जुने गुडघे आहेत, बोला दुखतायत, त्याला आपण काय करू नाही शकत. पण डॉक्टर साहेब बोलले की चला माझ्या परीने आपण काय ट्रीटमेंट द्यायची. काय म्हणजे काय करणार डॉक्टर साहेब तुम्ही आले इथे? याला शॉकवेव्ह थेरपी द्यायची. अच्छा, पण त्याच्याने होईल का हा व्यवस्थित? हा होतं ना, थोडाफार फरक पडेल, कारण की आईच्या गुडघ्याचे दुखणं आहे ते खूप जुनं आहे. बाय. मित्रांनो आईला मी इथे घेऊन आलोय स्पाईन फिक्स. तर इथे समोरच हे रामकृष्ण इंग्लिश मीडियम स्कूल आहे आणि त्याच्या अगदी ऑपोजिटलाच हे स्पाईन फिक्स आहे. तुम्ही नक्की आणि तुमचा इलाज करा जर तुम्हाला बॅक पेन वगैरे होत असेल. ताई तुला कसं वाटलं? छान वाटलं एकदम. तुम्ही पण येऊन नक्की भेट द्या इकडे आणि बघा तुम्ही पण, तुम्हाला पण छान वाटेल. एक विजिट मध्ये नाही तर आपल्याला 2-3 विजिट घ्यायला लागतात. पण घ्यायला आपल्यावरती आहे. आता आईला थोडं बरं वाटलं कारण आईने पहिल्यांदा अशी ट्रीटमेंट केली. पहिल्यांदा माहीतच झाली. नव्हतं ना, पहिला गोळ्या खाऊन पेन किलर खाऊनच चालायचं. आता कुठेतरी जाऊन आईला बरं वाटलं थोडंसं. बरं आता वाटलं समोर एकदम. स्वामींचं मठ आहे, तिथे मठ आम्ही आहे. जरा जाऊन येतो, बघू चालू आहे का. आम्हाला वाटलं ह्या टायमाला चालू नसेल कारण की वाजलेले आहेत चालू आहे. 3ला 10 मिनिटं कमी आहेत. समोरच स्वामींचं मठ आहे आणि तिथे समोरच स्पाईन फिक्स आहे त्या साईडला. तर आता आम्ही इथे आलोच आहोत, तर स्वामींचं दर्शन घेऊन जातो. आई नुसती शॉप मध्ये बिझी असते चहा बनवण्यामध्ये आणि आम्हाला पाठवत असते की तुम्ही जाऊन या मठात. पण आज ह्या दुखण्याच्या कारणाच्या निमित्ताने आई स्वामींचं दर्शन घेते. म्हणजे आई तू मतलबी झालीस. नाही आता नाही तुझं दुखणं आलंय म्हणून तू त्या निमित्ताने स्वामींना भेटतेस. काय नाही. अरे तुम्ही भेटलात तरी हा, चालत. ते मी तर आहे. मनापासून स्वामींना आवाज देते, स्वामी आईला आवाज देते. बस शक्ती द्या, ताकद द्या आणि हिंमत द्या. ताकद हिंमत और जुर्रत आईला द्या. तर चला आता. आणि देतात पण. बघा समोरच स्वामींचं मठ आहे, बघू शकतो. अंधार आहे दिसत नाही, पण पुढे गेल्यावर दिसेल तुम्हाला. इथे बाहेरून दिसत नाहीये, उडून दर्शन देतो तुम्ही. हे बघा आईचं दर्शन झालंय, आईने दर्शन घेतलंय स्वामींचं. तर मित्रांनो स्वामींचं दर्शन झालं, आता जातो घरी. प्रतिभा पण तिथे पूजा करते. प्रतिभाला व्हिडिओ कॉल केला होता मी, स्वामींचं दर्शन घेतलं व्हिडिओ कॉल वरती. आई किती महिन्याने आली तू इथे? किती महिन्यानंतर अरे, आली? महिन्याने नाही किती दिवसांनी आली मी. मला यायलाच भेटत नाही शॉप खोलल्यापासून तरी. पैसे कमवण्यामध्ये बिझी आहेस ना तू, आता कशाला स्वामींच्या मठात येशील? अरे मठात नाही तर मनापासून हे करायचं, स्वामींना आठवण करायची. समजलं काय? हा ते तर आहे. मग तुम्हाला बोलते पोराला घेऊन या. प्रतिभा तुम्ही या इथं, स्वामींचं दर गुरुवारी दर्शन करून जावा. पण आई टाइम नाही मिळत, टाइम मिळेल तसं येतो आपण. हो टाइम काढावं लागतं. तू कधी आलीस आता? किती दिवसांनी आलीस तू? अरे तुम्ही आलात तरी बस हा, झालं. ते स्वामी तर काय आहे. बोलत नाही की सर्वांनीच जावा. मी घरामध्ये स्वामींना बोलवते घरी.
स्वामी बोलता तू दर्शन घे घरीच माझा. मग आता ठणठणीत आहेस का नाही तू? अरे बरं वाटलं एकदम हा काय? छान, एकदम मस्त छान वाटलं एकदम. आणि हे खरोखर आहे हा. हे खरोखर आहे. तुम्हाला पण जर हे करायचं असेल तर या तुम्ही नक्की. बघा तुम्हाला पण बरं वाटेल. इथेच आहे बघा, इथे समोर स्वामींचा मठ आहे काय? आणि त्याच्या अपोजिटच ह्या पुढे लाईनीला स्पाईन फिक्स आहे. हे बघा तिथे समोरच आहे, समोरच आहे स्पाईन फिक्स आहे ना. चला हे परत यायचं आपल्याला इथे स्पाईन फिक्स मध्ये, काय बोललो? तर नक्की येणार. हा. तुम्हाला पण यायचं तर इकडे या. वा 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 वा. तर मित्रांनो स्वामींचं दर्शन पण झालं आणि आमचं काम पण झालं. आणि आई बोलते गाडीत पण मी खूप दिवसानंतर बसले कारण की शॉप पासून फुरसत नव्हती. तर चला आता चाललो आम्ही घरी. घरी तर मित्रांनो नवीन शॉपवर होतो, तर मी इथे आपल्या ओल्ड शॉपवर आलो, एकदंत अमृततुल्य स्ट्रॉंग संजूकच्या इथे. भाऊ अचानक भयानक मध्ये आला, हात मिळवला आणि मला बोलतो की मी नवीन गाडी घेतली ज्युपिटर. पहिली गाडी घेतली, पहिल्या इथे तुझ्या इथे चहा पियाला आलो. बरोबर ना भाऊ? तर खूप खूप धन्यवाद आपल्या अशा फॅमिली मेंबरला जे आपल्याला सपोर्ट करतात. आणि खूप खूप शुभेच्छा भाऊ तुम्हाला. आज तुम्ही 2 व्हीलर घेतले, उद्या 4 व्हीलर घ्याल. खूप छान पर्यंत. थँक्यू बहिणी. हा चला कॉंग्रॅच्युलेशन. हा नक्की या एकदम. नाही या तुमचीच कमी आहे, या. तर मित्रांनो आईला डायरेक्ट शॉपवर सोडलं, मी पण शॉपवर गेलो आणि आता जस्ट घरी आलो. वाजलेले आहेत तिथे आहे का नाही, घड्याळ बिडाळ आहे का नाही इकडे? किती वाजले? 10:30. रात्रीचे 10:30 वाजले. आता जस्ट जेवून झाले, आता झोपायची तयारी करतोय. प्रतिभाची पण तब्येत थोडीशी डाऊन झालेली आहे. कशी आहे तब्येत तुझी? आई 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 झाले आई. डाऊन. हा आता उद्यापासून नवीन बाई येणार आहेत तर बघू तेवढाच आराम. बाई आत्ताच नको सांगू, उद्यापासून बाई येणार आहे, नजर लागेल, नजर लागेल. बाई येणार आहे बोलू नको. त्या बाईला येऊ दे, 10 दिवस काम करू दे, मग बोलू शकतो की बाई आली. मग काय? एवढ्या महिन्यानंतर बाई येते कामासाठी, म्हणजे आम्ही थोडंसं रिलॅक्स होऊ जर ती आली तर. आणि आता आईची थेरपी झाली, माझी पण झाली. तुला पण करायची थेरपी? नाही बाबा मला नाही ना का? मला बघायचंय. तर चला मित्रांनो आता झोपते, उद्या सकाळी पुन्हा उठायचंय. घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची, आम्ही पण काळजी घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.